नमस्कार अक्का साहेब. नमस्कार. अगं बाई, तू प्रीती ना ग इनामदारांची? हो. अगं पण लग्न कधी झालं तुझं? झाली 2 वर्ष झाली. हो का? कळलंच नाही आम्हाला. काय मुलबाळ वगैरे? नाही अजून. नाही का? लवकर द्या पेढे. अहो पाटलीन बाई, काय हो? ती अक्का देशमुख विचारत होती तुमच्या सुनाला पोर का होत नाही. हो का? काय हो देशमुख बाई, लई पेरमान चौकशी चालली आहे आमच्या सुनची. पाटील आणि देशमुख घराण्यात आजपर्यंत कधी इस्तव गेला नाही आणि आज एकदम पेरमाचा पाऊस. ही तुझी सून आहे? मला माहित नव्हतं. असं मग अजून लग्नाला 2 वर्ष झाली तरी पोर होत नाही तुला, याची चौकशी करीत होतीस? पण मला तसं म्हणायचं नव्हतं. मग काय म्हणायचं होतं तुला? सावताचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, असल्या देशमुख खानदानाची तू? अगं गेल्या 7 पिढ्यात तुझ्या खानदानात एक पण पोर जन्माला आलं नाही, असल्या देशमुख वांजोट्या खानदानची तू? आणि माझ्या सोनाला विचारतेस अजून पोर कसं झालं नाही म्हणून? हे बघ, तू जरा जास्तच बोलतेस. हा, मग काय भीती आहे काय का मला कुणाची? जा तुझ्या पोराला विचार, त्या नामत पोराला तुला पोर कसं होत नाही ते. जा तुझ्या त्या वांजोट्या सुनाला विचार, तुला पोर कसं होत नाही ते. आणि मग पोर झालंच ना तर मग माझ्या येऊन सुनाला विचार, का ग बाई अजून तुला पोर झालं नाही? मुकुंदा, मुकुंदा, काय झालं आई? या बाईला आवर नाही तर मी काहीतरी करेन. आई काय करशील ग? माझं तोंड बंद करशील? काहीच तोंड बंद करशील? काय समजांची तोंड बंद करशील? ठरवलं ना तर ही सुहासिनी देशमुख काहीही करू शकते. असं जास्त काही करू नगस. फक्त तुझ्या पोराला 1 वर्षात पोर कसं होईल ते बघ. जमल का? स्वीकारलं. तुझं हे चॅलेंज मी स्वीकारलं पाटलीन बाई. 1 वर्षाच्या आत जर माझ्या सुनेला मूल झालं नाही तर मी माझा वाडा विकून मुंडण करून काशीला निघून जाईन. आणि जर 1 वर्षाच्या आत माझ्या सुनेला मूल झालं तर मी सुहासिनी देशमुख याच लोकांसमोर तुझं मुंडन करेन आणि तुला काशीला पाठवेन. तेव्हा आजपासून दिवस मोजायला सुरुवात कर. आता भेट होईल ती 1 वर्षानंतर. आता तू कशाला काळजी करतेस? जे एवढ्या वर्षात झालं नाही ते असं शपथ घेऊन 1 वर्षाच्या आत घडते वय. अहो तरी बी गप ग. चल आई, तुझी ही प्रतिज्ञा मोड बघू. मुकुंदा, तू तुझ्या आईला कधीपासून ओळखतोस? लहानपणापासून. काय? माझ्या काही बदल? जशीच्या तशी आहेस. मग एका घमेंडखोर बाईसाठी मी माझं नाक कापून घेऊ म्हणतोस? बरं, मी काय म्हणतो आई, आपण तुझ्या प्रतिज्ञेत थोडासा बदल करूया का? कोणता? आता 7 पिढ्यांचा इतिहास मोडायचा म्हणजे थोडा वेळ लागणारच. त्या पाटलीन बाईला आपला मुलगाच बघायचा ना. आपण एक दत्तक घेऊ काय? ड्रायव्हर, गाडी थांबव. अगं आई, कशाला थांबवते गाडी? उतर. अगं पण ऐक माझं. उतर खाली. अगं पण माझं ऐक ना जरा. खाली कशाला उतर. का उतरवतेस? चल तू पण उतर खाली. माझं काय चुकलं? नंतर भेट मग सांगते. उतर खाली. अगं आई, अगं तू आम्हाला सोडून एकटीच घरी जाणार? काशीला जाणार, मुंडन करणार आणि मग येणार. छे छे, ते वाईट दिसेल असं हिला म्हणायचंय. परत आल्यावर तुझं मुंडन करते, ते चांगलं दिसेल. ड्रायव्हर चल. आई आई आई, जरा वेळ बसतो ना, जरा वेळ. आई आई, जरा वेळ प्लीज प्लीज, असं करू नको. लिफ्ट आई 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 आई, आपली काशी करून काशीला गेली की काय? मेलो. अरे चा, थांबली. रिव्हर्स गिअर. कमाल झाली. उभ्या आयुष्यात पहिल्यांदा असं घडलंय. आले रे बाबा. ये आई. मुकुंदा, हा, मला वाटतं आपण कार्यक्रमात थोडासा बदल करावा. तुला वाटतं ना? चला सुटलो. कवडापूरच्या तुझ्या मामाला बोलावून घ्यावं. त्यापेक्षा मी एक काम करतो. मी स्वतः चालत चालत काशीला जातो आणि मुंडन करून घेतो. चांगलं दिसणार नाही ते. आई तू पण. मी ठरवलंय, काहीही झालं तरी मामाला बोलावून घ्यायचंच. आता बोल,
तुझं ठरलं ना होय. मग काय बोलायचं. हे मामा कोण आहेत? डॉक्टर, पेशंटच्या शोधात असलेला आयुर्वेदिक डॉक्टर. कालवा करू नका. एक आपले आतली पटकन काय लाव बारी कालवा. पोरं आहेत का मस्करी आहे. त्या त्याच्या घरी दांगा करू नका. अरे पडशीला हळू. हो. पोरा आहेत का वाढ. पैसे ए अरे तुझ्यात तो प्रचंड फॉल्ट आहे रे. हा? तुला अस्थमा झालेला आहे. तुम्हाला कसं कळलं. मला कसं म्हणजे डॉक्टर आहे मी येणार आहेस का काय. हा? हे बघ या गोळ्या घे. 2 सकाळी 2 संध्याकाळी. आलं लक्षात. पैसे अरे तुझं बिल किती झालंय. 30 रुपये. अरे माझ्या या गोळ्याचे 35 रुपये. 5 रुपये तुला ठेव. चाल चल पटकन. अय, बापरे, हो. आधी मुलांना वाट बघू. अय, बंद ठेव ती काकडी खाली. आजपासून काकडी बंद. हा? का बरं काकडी का बंद. त्याचं काय झालं अक्का. याने काकडी बंद केली आणि ही झाली हो चिंगी. गप खा. अरे हो खरं श्रीरामा, आमच्या यांना काकड्या खूप आवडायच्या. तेव्हाच कांदी सांगितलंच आहे. ही वेळच आली नसती ना. अगं अक्का तवा डॉक्टर कुठं झालो होतो मी. बोंबलत हिंडत होतो 1-1. पण काळजी करू नको. देर आहे दुरुस्त आहे. मामा, आता काय काय आणि कसं कसं दुरुस्त करणार आहेस तू. बस तेच म्हणते मी. 5 झाली आता बस. अय मी जेवण बस म्हणलं. हं? अक्का मुखशुद्धीसाठी विडा कुठं आहे ग. नवरी नटली कानबाई सुपारी अरे बाबा फुटली. श्रीरामा, सुपारी काय कात्रत बसलायस. या वाड्याची लाज आता तुझ्याच हातात आहे बाबा. अक्का तू काळजी करू नको. आता मी आलोय ना. 9 महिन्यात त्याच्या पाळण्यात बाळ नाही खेळायला लागलं तर नाव बदलून ठेवीन. माझंच ना. अरे बाबा मग काय माझं. मुकुंदा नाडी बघू तुझी. लेंग्याला इलास्टिक आहे मामा. 5 विनोद करू नको. ही नाडी बघू हाताची. हाताची होय. अरे मुक्या तुझी नाडी कडक कशी काय रे एवढी. मामा ते कड आहे. मग कडाला सरकव ना ती. अक्का याच्या अंगात हीट जास्त आहे. हीट कमी केली पाहिजे. कोमल तुझा हात बघू. अगं काय भविष्य बघायला उभा आहे का मी. नाडी दाखव. बघा. अरे हिची नाडी कुठं आहे. मामा पेटी काय वाजवतोय. अरे ती बांगडी बाजूला घे ना. अक्का तुझी सून आहे आणि मी काय भयंकर. म्हणजे अशक्त झाली. त्राण उरले नाही शरीरात हिच्या. काळजी घ्यायला पाहिजे हिची. आता मी आलोय टेन्शन घ्यायचं नाही. माझा पहिला पेशंट 72 वर्षाचा होता. सगळी दुनिया फिरला. डॉक्टर वैद्य हाकीम सगळीकडे बोंबलत हिंडून आला आणि शेवटी माझ्याकडे आला. पाहिलंस. आणि मला म्हणला डॉक्टर मला मरण द्या. डॉक्टर मला मरण द्या. मी त्याची इच्छाच पूर्ण केली. 3 महिन्यात आटपिलं त्याला. काय कॉन्फिडन्स आहे. मुकुंदा तो कॉन्फिडन्स आजही माझ्यात आहे. मामा, तुझ्या त्या कॉन्फिडन्सच्या ताटात माझ्यासाठी आता काय वाढलंय. कांदा